तसेच सर मास्टर ट्रेनर्स आहेत महाराष्ट्र ग्रीन ग्रोवर्स तर्फे, तर सरांना विनंती करतो की सरांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. मी माझं प्रेझेंटेशन चालू करतोय. प्रेझेंटेशन दिसतंय का? हॅलो. हा सर दिसतो. ओके ओके ओके. माझा आवाज येतोय क्लिअर? हो येतोय सर. हा, सरांनी माझी ओळख करून दिली. मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो परत एकदा माझा. माझं नाव संदीप सयाजी बाबर आहे. माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर वरती दिलेला आहे. माझं शिक्षण BSc ऍग्रिकल्चर, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट झालंय. मागच्या 10 वर्षापासून मी प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सध्या ग्रीनस्पॅन ऍग्रीटेक पुणे या ठिकाणी आपण ग्रीन हाऊसचं मटेरियल ती कंपनी बनवते आणि बाहेरच्या 30 देशामध्ये एक्सपोर्ट करते. तर त्या ठिकाणी ऍज अ ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतोय मी. आपण जे पुढचं सेशन आता चालू करतोय त्याच्यामध्ये ऍक्च्युली विषय खूप वेगवेगळे आहेत. मला वाटतंय थोडाफार सकाळच्या सत्रामध्ये किंवा काल पण तुम्हाला बऱ्यापैकी मार्गदर्शन बऱ्याच तज्ञांचं झालं असेल. आता आपण भाजीपाल्यामध्ये ज्या वेळेला कीड आणि रोग व्यवस्थापन हा विषय बघत असतो त्यावेळेला काही गोष्टीवर ज्याच्यावर आपलं खरंच उत्पादन अवलंबून आहे तर त्या गोष्टीकडे आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं. मग हे उत्पादन कशावर अवलंबून आहे? त्याच्यामध्ये आपला एक पार्ट राहतो की कीड आणि रोग व्यवस्थापन. पण त्याच्याबरोबर या कीड आणि रोग व्यवस्थापनाबरोबर हे कीड आणि रोग कमीत कमी यावेत आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळावं त्यासाठी त्याच्याबरोबर काही गोष्टी पण सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो किंवा अभ्यास करावा लागतो. तर त्याच्यामध्ये जर पहिलं बघितलं तर तुमचं आता सध्या आपल्याला सगळ्यांना उत्पादन हवंय त्यामुळे आपण हायब्रिडची निवड करतो. तर ज्या वेळेला मी नेदरलँडमध्ये 1.5 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं त्यावेळेला मी बघितलं की इव्हन प्रत्येक महिन्यानंतर, आणि आपल्याकडे तसे तर 3 सीझन आहेत म्हणजे मान्सून असेल किंवा उन्हाळा हिवाळा आहेत अजून 2 सीझन नुसार व्हरायटीमध्ये चेंजेस झाले पाहिजेत. आपल्याकडे खरीपची वेगळी असेल, रब्बीची वेगळी असेल. प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याचं कुठंतरी नियोजन केलेलं असतं की ह्या विंडोमध्ये ही व्हरायटी विकायची आपल्याला, याच्यामध्ये भुरीसाठी, डाउनीसाठी किंवा पर्टिक्युलर त्या सीझनच्या येणाऱ्या अडचणीसाठी त्या व्हरायट्या रजिस्टर केल्या जातात. तर मला वाटतंय ज्या वेळेला कोणत्याही भाजीपाल्याची लागवडीचं नियोजन असेल त्यावेळेला पहिल्यांदा तो विचार आला पाहिजे आपल्याला हायब्रिड कोणतं सिलेक्शन करायचंय. कारण आपल्याकडं जमिनीचा पोत कसा आहे, आपल्याकडं वातावरण कसं आहे आणि ह्या सीझनला कोणतंही पीक लावण्या अगोदर कोणती व्हरायटी पॉप्युलर आहे किंवा त्याच्यामधले बेनिफिट्स आणि त्याचे काय ड्रॉबॅक्स असतील तर त्या व्हरायटीचे प्रत्येक चेक केले पाहिजेत. मला वाटतंय एवढ्या खोलात जाऊन जर मॅनेजमेंट होत असेल तर खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळालंच पाहिजे निश्चित. त्यानंतर काही टेक्नॉलॉजी आहेत म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन मध्ये ग्रीन हाऊस असेल. आता मला वाटतं मराठवाड्यामध्ये पोखराची खूप मोठी योजना तुमच्याकडे अवलंबली जाते. पॉलिहाऊसेस असतील किंवा छोटे नेट हाऊस असतील किंवा टनेल जे करतो आपण क्रॉप कव्हर करून, तर त्याच्यामध्ये अशा काही टेक्निक्स वापरून आपण जास्तीचं उत्पादन काढू शकतो. त्याचा पण विचार होणं गरजेचं आहे. फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणजे तो एक विषय राहतो की बरंच गोष्टी म्हणजे याच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की तुमचं फर्टिगेशन मॅनेजमेंट काय आहे त्याच्यावरती त्या पिकाची इम्युनिटी पॉवर कितपत डेव्हलप करता येते, तुमच्या जमिनीचा पोत काय असतो. आणि मग समजा त्या परिसरामध्ये 10 प्लॉटमध्ये प्रॉब्लेम आहे पण 1-2 प्लॉट खूप चांगले असतात, तर असं का असतं? तर हे सगळं न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये ज्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं जातं, पिकाची इम्युनिटी डेव्हलप केली जाते. जसं मी छोटं उदाहरण देईन की आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये मला वाटतं सर्वांना कोरोना लगेच होत नाही. ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली त्यांना ते जाणवत सुद्धा नाही.
म्हणजे हे का होतं तर त्यांचं रचना चांगली आहे, ते स्ट्रॉंग आहेत. हे कधी होऊ शकतं तर फर्टिगेशन मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या केलं तर. त्यानंतरचा पार्ट येतो जो आपला पार्ट आहे आजचा, इफेक्टिव्ह कंट्रोल पेस्ट अँड डिसीज. मग त्याच्यामध्ये आयपीएम टेक्निक्स काय राबवायचे ते महत्वाचे. वीड मॅनेजमेंटचे टेक्निक्स आहेत, वॉटर मॅनेजमेंट सरांनी मगाशी इनलिस्ट केलं, आणि पोस्ट हार्वेस्टचे जे लॉसेस होतात, म्हणजे भारतामध्ये जवळपास 10 ते 15% पोस्ट हार्वेस्ट लॉस आहेत. का तर योग्य वेळी काढणी नाही, सॉर्टिंग ग्रेडिंग नाही, आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन आणि विक्री यामध्ये जो लॉसेस होतात, तर त्याच्यावर पण आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आता पेस्ट डिसीज मॅनेजमेंट मध्ये जर आपण बघायला गेलो तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की कोणतीही कीड किंवा कोणताही ऑर्गॅनिझम जो इकॉनॉमिक लॉस करतो आपल्या पिकाचा, तर त्याला आपण पेस्ट या यांनी संबोधतो. मग त्या पेस्टचं काय क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स असतील, म्हणजे कीड असेल, फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, निमॅटोड्स आहेत, उंदीर किंवा रोडेंट्स टाईप जे किंवा स्नेल असेल, म्हणजे गोगलगाय असतील, तर हे सगळं त्याचं क्लासिफिकेशन आहे. मग प्रत्येक क्लासिफिकेशन नुसार त्या किडींचं वर्गीकरण आहे. मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट मध्ये आपण बघायला गेलो तर ऍफिड्स आहे, थ्रिप्स आहे, जॅसिड्स आहे, व्हाईट फ्लायज आहेत. फंगस मध्ये आपण बघितलं तर तुमच्याकडं डाउनीचा प्रादुर्भाव होतो किंवा पावडरीचा प्रादुर्भाव होतो. तसं बॅक्टेरियामध्ये बघितलं तर बॅक्टेरियल विल्टिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, बॅक्टेरियल स्पॉट असतात. तर असं त्याचं वर्गीकरण आहे. व्हायरसेसमध्ये लिप कर्ल असेल किंवा टॉस्पो असेल किंवा अजून आता जो सरांनी मगाशी तिरंगा सांगितलं, तसं टोमॅटोवरती वेगवेगळे 2-3 व्हायरस आहेत, सीएमव्ही आहे. तर त्यानंतर निमॅटोडच्या काय प्रजाती, म्हणजे प्रत्येक पिकावाईज त्याच्यावरती वेगवेगळ्या निमॅटोडच्या प्रजाती काम करतात. आपण पेस्ट कंट्रोल मेथड्स मध्ये बघितलं तर आपल्याकडं एकतर आपण ग्रोईंग रेझिस्टन्स व्हरायटी घेतली पाहिजे. समजा माझ्या एरियामध्ये खूप हॉट क्लायमेट आहे आणि तिथं मॉर्टॅलिटीचे चान्सेस जास्त आहे किंवा फिजरियम आहे, तर फिजरियमला टॉलरन्स किंवा रेझिस्टन्स व्हरायटी मी त्यावेळेला सिलेक्ट केली पाहिजे. त्यानंतर क्रॉप रोटेशन, म्हणजे आपण मगाशी सरांनी सांगितलं की पीक फेरपालट खूप गरजेचं आहे, थोडीशी रेस देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पीक फेरपालटीमध्ये वारंवार एकच भाजीपाल्यामध्ये ते पीक यायला नको किंवा त्याच फॅमिली मधलं पीक यायला नको, त्याला रोटेशन दिलं गेलं पाहिजे. असं करून आपण बऱ्यापैकी पेस्ट कंट्रोल करू शकतो. मेकॅनिकल कंट्रोलमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे जे लाईट ट्रॅप्स मिळतात, येलो स्टिकी ट्रॅप्स असतील, ब्ल्यू स्टिकी ट्रॅप असतील, फेरोमेन ट्रॅप्स असतील, तर अशा पण काही गोष्टी आहेत की ज्यांनी आपण इनिशियलची कीड कंट्रोल करू शकतो. म्हणजे सोलर लॅम्प वरती लाईट ट्रॅप बनवलेले किंवा बॅटरीच्या सेलवरती लाईट ट्रॅप बनवलेले काही आपल्यातले शेतकरी असे आहेत की, म्हणजे मी जळगावचा शेतकरी बघितला होता की ज्यांनी सेलवरती लाईट ट्रॅप बनवला होता, आणि तो जर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये उभा केला, त्याची कॉस्ट खूप कमी आहे, आणि त्याला स्टिकी पॅड्स लावले साइडून, तर बरीचशी कीड ही उजेडाच्या दिशेने येते आणि त्या ठिकाणी ते अट्रॅक्ट करून चिपकवली जाते. तर अशा गोष्टी काय आपण वापरू शकतो बायोलॉजिकल कंट्रोल्स मध्ये. आपल्याकडे लेडीबर्ड बिटल असेल किंवा क्रायसोपरला किंवा एम्बेलिसिस स्विस्की, डी ग्लायफस, हे बरेच मोठी रेंज आहे. ऍक्च्युली युरोपियन कंट्रीज मध्ये इनिशियलला पेस्टिसाइडचा वापर करून नंतरच्या लेटर ऑन स्टेजमध्ये ते बऱ्यापैकी बायोलॉजिकल कंट्रोल्स मध्ये काम करतात. आपल्याकडं अजून तो म्हणजे त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत, डिफिकल्ट थोडंसं आहे, परंतु ज्या वेळेला क्षेत्र नियंत्रित शेतीखाली येईल आणि बऱ्यापैकी अवेअरनेस डेव्हलप होत राहील, त्यावेळेला मार्केटमधून ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची डिमांड क्रिएट होते, त्यावेळेला निश्चितच बायोलॉजिकल कंट्रोलचं क्षेत्र भारतामध्ये वाढत राहणार आहे. आता हे सगळं करत असताना आयपीएम मध्ये शेवटचा पर्याय जो असतो कीड नियंत्रणाचा, तो असतो केमिकल कंट्रोल. आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला आयपीएम माहित पाहिजे की
ज्युडिशियस यूज म्हणजे माझ्याकडं असलेल्या सगळ्या पेस्ट मॅनेजमेंटच्या मेथडचा कॉम्बिनेशन मध्ये वापर करता आला पाहिजे. मला बायोलॉजिकल करता आला पाहिजे, मला कल्चरल करता आला पाहिजे, फिजिकल, मेकॅनिकल, केमिकल, जेणेकरून मी माझं एन्व्हायरमेंट सेफ ठेवून हेल्दी फूड प्रोडक्शन कसं करू. कारण आपल्याला या ठिकाणी तो मेसेज देणं गरजेचं आहे की आपण हेल्दी फूड दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही मला वाटतंय कृषीचं खूप चांगलं आणि शेतकऱ्याचं खूप एक मित्र म्हणून काम करतो आपण ज्या वेळेला फील्डमध्ये काम करत असतो त्यावेळेला. तर येणाऱ्या काळामध्ये वेजनेट इंडियामध्ये इंट्रोड्यूस होते, म्हणजे ऑलरेडी झालंय. आणि आपल्याला कोणतीही गोष्ट एक 4-6 वर्षांनी ज्या वेळेला बाजारामध्ये विकायची असेल, मार्केटमध्ये विकायची असेल, त्यावेळेला आपल्याला त्याला सांगावं लागेल की बाबा रे, जसं माझं द्राक्ष युरोपला चाललंय आणि युरोपमधल्या शेतकऱ्याला माहित आहे की मी कोणत्या शेतकऱ्याच्या प्लॉट मधलं द्राक्ष खातोय, कोणत्या ओळीचं किंवा इवन तिथपर्यंत सुद्धा ट्रेसिबिलिटी आहे की कोणत्या झाडाचं द्राक्ष खातोय हे त्याला समजतं. आणि त्याच्याकडं जे द्राक्ष जातं तर त्याच्यामध्ये ज्याचं अनालिसिस केलं जातं त्या रेसिड्यूचं, त्यावेळेला त्याला माहित असतं की मी ज्या शेतकऱ्याच्या बागेतलं द्राक्षाचं फळ खातोय तर त्याच्यावरती एवढेच पेस्टिसाइड फवारलेले आणि हे रेसिड्यू फ्री आहे. माझं वैयक्तिक मत असेल, पण भारतामध्ये ऑर्गॅनिकची गरजेपेक्षा आज सगळ्यात मोठी गरज आहे रेसिड्यू फ्री फार्मिंगची. केमिकल वापरा, वातावरणाच्या बरोबरीनं थोडंफार केमिकल वापरून IPM प्रॅक्टिसवर जेवढा भर देता येईल तेवढा भर देऊन जर गुणवत्तापूर्ण उत्पादन काढलं आणि आपण सेफ हेल्दी फूड जर आपल्या कम्युनिटीला देत असू तर याच्यासारखं सुंदर काय नाही. आणि ह्याची लीडरशिप आणि ह्याचा पहिला मोटो हा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जे लोक ऍक्च्युली टेक्निकल लोक फील्डमध्ये काम करतात या गोष्टी त्यांना माहीत पाहिजेत की आपण कशा पद्धतीनं हे IPM राबवू. आता मला वाटतंय ज्या वेळेला कुठल्याही IPMचा विचार होतो त्यावेळेला सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या किडीची ओळख करता आली पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली तो पेस्ट आहे का, म्हणजे ती कीड आहे का, ती कोणत्या होस्ट म्हणजे त्याच्यासोबत अजून कोणत्या 4 पिकावरती ती जगते आणि त्याच्यावरती बेनिफिशियल म्हणजे खरंच ती बेनिफिशियल आहे का. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नसतात. ही बेनिफिशियल कीड आहे, ऍक्च्युली तो बेनिफिशियल इन्सेक्ट आहे का खाणारी कीड आहे. बऱ्याच वेळेला बेनिफिशियल इन्सेक्टचं आपण मारतो तर आपल्याला आयडेंटिफिकेशनच होत नाही प्रॉपर. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असतात की कीड असते वेगळी, म्हणजे सपोज थ्रिप्स आहे आणि स्प्रे चालू आहे माइटचे, कोळीचे स्प्रे चालू, तर ह्या सगळ्या गमती जमती होत असतात आणि गडबडी होत असतात. मी गमती जमती अशासाठी म्हणतोय की बऱ्याच वेळेला आम्ही ज्या वेळेला फील्डमध्ये बघतो त्यावेळेला विशेषतः डिसीजच्या बाबतीमध्ये म्हणजे रोगांच्या बाबतीमध्ये फॉर्म्युले खूप सुंदर असतात. म्हणजे एक पेस्टिसाइड असतं, एक बुरशीनाशक असतं, एक न्यूट्रिएंट असतं, एक मायक्रोन्यूट्रिएंट आणि एक न्यूट्रिएंट आणि एक PGR. हा सरसकट डोस त्या शेतकऱ्याला दिला जातो. आणि कसं आहे की एका बाणामध्ये 3 गोष्टी होतात, त्यामुळं जरी डिफिशियन्सी असेल तरी जाते, जरी रोग असेल तरी जातो. पण असं न करता त्या ठिकाणी बुरशीनाशक टाळता आलं असतं. त्याचं महत्वाचं कारण जर आयडेंटिफिकेशन झालं असतं, जर ती न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे तर मी त्या ठिकाणी बुरशीनाशक का दिलं. दुसरी गोष्ट, वातावरण नियंत्रण खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जिथं जिथं आपल्याला काम करायचं असेल त्या ठिकाणी त्या पिकाला लागणारं वातावरण जर तयार करता आलं, म्हणजे विशेषतः पॉलीहाऊस शेडनेट ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये येण्यामागं किंवा जगभर याचा प्रसार होण्यामागं एकमेव कारण त्या पिकाला लागणारं वातावरण नियंत्रण आणि त्याच्यामध्ये त्या पिकाची वाढ एवढी हेल्दी होते की कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिला जातो. आता त्यानंतर सेकंड मेथड येते. म्हणजे पहिली स्टेप झाली की आपल्याला आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. दुसरी मेथड आहे की मॉनिटरिंग गाईडलाईन्स. म्हणजे आपल्याला त्या फील्डमध्ये जायचंय, त्याचं मॉनिटरिंग ठेवायचंय, आपल्याला इव्हॅल्युएशन करायची की बाबा रे मला
फक्त एकाच लाईनला थ्रिप्स दिसला किंवा एकाच लाईनला प्रादुर्भाव दिसला तर मला त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. मला अख्ख्या प्लॉटमध्ये ट्रीटमेंट घेण्याची गरजच नाही. जर समजा एखाद्या कोपऱ्यामधून कुठल्याही इन्सेक्टची एंट्री होते, वाऱ्याबरोबर वहन होताना होते, तर सुरुवातीच्या 4 ओळी जर डॅमेज असतील तर मला सुरुवातीला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी इन्सेक्ट ट्रॅप असतील किंवा कल्चरल मेथड्स असतील, जे काय असेल आपल्याकडं, ज्या मेथड्स आपण अवलंबणार आहे तर त्या मेथडचा आपण वापर त्या लोकेशनला करणं पहिलं गरजेचं आहे. ना की सगळ्या प्लॉटमध्ये कुठंतरी पेस्ट लोड देणं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कोणते अँटीबायोटिक्स घेता किंवा आपण ज्या वेळेला औषधं घेत असतो मेडिकलमधून, त्यावेळेला आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतच असतात. औषधं खातो याचा अर्थ ते डायरेक्ट त्याला डॅमेज नाही करत, ते काही ऑर्गन्सला सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणून आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की मॉनिटरिंग करता आलं पाहिजे की कुठल्या लोकेशनला त्या किडीचा प्रादुर्भाव किंवा त्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. आता थ्रेशोल्ड लेवल चेक करता आली पाहिजे की बाबा त्या ठिकाणी मला काय करायला पाहिजे, की खरंच मला त्या ठिकाणी कोणत्या स्टेपचं केमिकल घ्यायचंय, की रेड ट्रँगल मधलं घ्यायचं, येलो ट्रँगल मधलं घ्यायचंय, ग्रीन सेप, म्हणजे जेणेकरून माझी टेक्निक समजा त्या ठिकाणी कल्चरलनी कंट्रोल होत असेल किंवा फक्त इन्सेक्ट ट्रॅप लावल्याने कंट्रोल होत असेल तर मला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, पेस्टिसाइडकडे वळण्याची गरज नाही. आणि त्या टॅक्टिक्स आणि त्याचं डॉक्युमेंटेशन, आज जगामध्ये शेती करताना कोणत्याही गोष्टीचं डॉक्युमेंटेशन बाय एंडला केलं जातं. ज्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या फील्डमध्ये जाल आणि त्या शेतकऱ्याला ट्रीट कराल किंवा मे बी तुमच्या फील्डमध्ये स्वतः तुम्ही काम करत असाल, त्यावेळेला मागचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. मी म्हणतो न्यूट्रिएंटच्या बाबतीत तुम्ही सोडून द्या, पण पेस्ट अँड डिसीजच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या मागच्या स्प्रेचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं माझा आवाज येतोय, व्यवस्थित येतोय ना आवाज? हो येतो, व्यवस्थित येतो. बघा, तुम्हाला मी एक छोटं उदाहरण देतो. तुमच्याकडं इमिडाक्लोपिड मिळतं, तुमच्याकडे थायमेथोक्झम मिळतं, तुमच्याकडे ऍसिटामोप्रिड मिळतं, तुमच्याकडे क्लोथिनिडीन मिळतं ना सगळ्यांच्याकडं. मी डायरेक्ट ब्रँड नेमची नावं नाही घेत, परंतु त्याच्यातलं टेक्निकल घेतोय. हे सगळं निओनिकोटिनाइड ग्रुपमध्ये येतं. ह्याचा 4A ग्रुप येतो. ऍक्च्युली काय होतं की, आणि ह्याच्यामध्ये ब्रँड बघा ना किती आहेत. म्हणजे थायमेथोक्झम जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये 10 ते 15 कंपन्यांचं सेलिंग करतात आणि प्रत्येकाचा ब्रँड वेगळा आहे. माझ्या शेतकऱ्याला हे ओळखताच येत नाही की त्याच्यामध्ये थायमेथोक्झम होतो, तो ब्रँडनी काम करतो आणि आपण टेक्निकल बोलायला जातो. अडचण काय होते बघा, दुकानदाराच्याकडे जातो आणि सांगतो माझ्याकडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे. तो या वेळेला ह्या ब्रँडची बॉटल देतो. मे बी शेतकरी प्रत्येक वेळेला त्याच दुकानदाराकडे जाईल असं नाही, तो कुठेतरी दुसऱ्याच दुकानदाराकडे जातो. एका स्प्रेमध्ये त्याची कीड कंट्रोल होत नाही, मग तो परत सांगायला जातो की माझ्याकडे थ्रिप्स आहे. तर तो विचार, बरेचसे दुकानदार मी बघितलेत, म्हणजे या विषयामध्ये माझे गुरु जे आहेत, एक संजय कदम नावाचे गुरु आहेत जे बारामतीमध्ये बसतात. त्यांना सिंजंटाचा एक 23-24 वर्षाचा अनुभव आहे. मी त्यांच्या दुकानामध्ये बऱ्याच वेळेला बसायचो, त्यावेळेला त्यांचे टेक्निक्स बघायचो. ते शेतकऱ्याला मागचा बॅक एंड डाटा विचारतात की तू मागं स्प्रे हिस्ट्रीमध्ये काय वापरलंय, किंवा द्राक्षाचे शेतकरी किंवा डाळिंबाचे शेतकरी तुम्ही जर बघितलं तर त्यांच्याकडे नोंदी असतात. ते सांगतात की हा मी स्प्रे मागच्या वेळेला मारला होता. मग असं झालं पाहिजे की बाबा मागच्या वेळेला तू थायमेथोक्झम घेतलंय, तुला रिझल्ट नाही, तू तुम्हाला केमिस्ट्री बदलली पाहिजे. बऱ्याच वेळेला मी बघितलंय एकच शेतकरी थायमेथोक्झम 3-3 वेळा सलग मारतो आणि आज इन्सेक्ट मध्ये त्याचा रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलाय. काही ब्रँड्स फक्त दुकानदार त्यांना पण तेवढंच माहित असतं म्हणून फक्त एकच ब्रँड वारंवार विकतात. त्या गोष्टीची अडचण भविष्यात जाऊन काय होते की त्या इन्सेक्टिसाइड विरोधात किंवा त्या फंजिसाइड विरोधात पर्टिक्युलर पेस्टमध्ये, पर्टिक्युलर डिसीजमध्ये रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि भविष्यामध्ये जाऊन आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. असे बरेचसे केमिकल्स मार्केटमध्ये आहेत ज्याचे आज रिझल्ट तुम्हाला येत नाही असं तुम्ही स्वतःहून सांगता. मग मला डॉक्युमेंटेशन करता आलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. खूपच सिंपल आहे.
आणि खूप काही अवघड नाही. याच्यासाठी तुम्ही छोटंसं शेतकरी, आता एवढं सोपं झालंय आपल्यासाठी. मला सांगा, आज आपण म्हणजे इवन दो एखादी वस्तू विसरून जाऊ, पण मोबाईल कधीच विसरत नाही. म्हणजे फील्डमध्ये जाताना शेतकऱ्यांच्याकडे मोबाईल्स आहेत, तर त्यांनी जर फक्त ते हिस्ट्रीमध्ये कुठंतरी टाईप करून ठेवलं, कुठंतरी बनवून ठेवलं नोट्समध्ये, तर तरी सुद्धा खूप इझी वे काम आहे. आणि हे तुम्हाला आम्हाला शिकवावं लागेल, तर आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करू. आता पेस्टिसाइडचं काय वर्गीकरण केलेलं आहे, ओके. म्हणजे नक्की त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, की सिस्टेमिक आहे, आंतरप्रवाही. आंतरप्रवाही म्हणजे समजा त्याच्या पानामध्ये प्रॉब्लेम आहे, पण रूट सिस्टीम थ्रू आपण काय इंजेक्शन इन्सेक्टिसाइड देतो आणि मग ते गेल्यानंतर तिथं ते काम करतात. ते सिस्टीम मध्ये त्याचं काम होतं. सिस्टमिक याचा उपयोग हा नियंत्रित केला जावा. सिस्टेमिक म्हणजे धोकादायक केमिस्ट्री असते. त्याच्यामध्ये वापर करताना कंपनी रिकमेंडेशन असतं की डोस पर्टिक्युलर 11वरती डोस असतात आणि खूप खूप 2 वेळा किंवा 1 वेळा असंच त्यांनी दिलेलं असतं की अख्ख्या पूर्ण क्रॉप लाईफ सायकल मध्ये 2 वेळेला. दुसरी फॅमिली ती कॉन्टॅक्ट, म्हणजे जिथं तुमची कीड आहे तिथं ते पोचलं पाहिजे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पाहिजे, त्याला स्पर्श झाला पाहिजे, किंवा तुम्ही फवारल्यानंतर ती कीड तिथं येऊन किंवा त्या किडीपाशी ते औषध पोचलं पाहिजे आणि मग त्याला. आता स्टमक म्हणजे फिमिगंट असतील किंवा स्टमक, ह्या 2 क्लासिफिकेशन मध्ये म्हणजे बऱ्याचशा वेळेला फिमिगंट ऍक्शन असते की कुठेतरी आळी आहे आतमध्ये आणि एखाद्या केमिकल बरोबर दुसरं केमिकल फक्त फिमिगंट साठी देतो आपण, म्हणजे त्या ठिकाणी गॅस झाला पाहिजे आणि ती कीड बाहेर आली पाहिजे, नंतर मग ह्या इन्सेक्टचा त्याच्यावर किंवा इन्सेक्टिसाइडचा त्याच्यावरती उपयोग होईल. तर त्यानंतर इन्सेक्टिसाइड किंवा फंजिसाइडचा ऍप्लिकेशन टाइम जो आहे तो आपल्याला स्काउटिंग नंतर ठरवला जातो. माझ्याकडं बऱ्याच वेळेला काय होते की शेतकऱ्यांच्या किंवा आपल्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काहीच घेत नाही आणि फ्रुटिंग आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये, म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, फ्रुटिंग फ्लॉवरिंग स्टेज हा त्या पिकामधला गर्भधारणेची अवस्था असते. त्या पिकामध्ये त्या पिकाची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि त्यावेळेला अडल्ट म्हणजे एखाद्या किडीची लाईफ सायकल बघितली, सुरुवातीला कुठंतरी ती अंड्याच्या स्टेजमध्ये आहे कीड आणि नंतर त्याचं पॉप्युलेशन मल्टिप्लाय होत राहतं. ज्या वेळेला ती फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये असते, इम्युनिटी कमी असते आणि मग त्याच्यावरती अटॅक इतका भयानक होतो आणि मग आपण काय म्हणतो, शेतकरी आपले येतात आणि सांगतात की साहेब याच्यामध्ये असं असं झालेलं आहे, एवढं लेवल्स आहे, आणि मग त्याच्यावरती आपल्याला तो स्प्रे 2-3 फवारण्या ह्या सिक्वेन्सनी द्याव्या लागतात. का तर कोणतीही कीड 100% आपण इरेडिकेट करू शकत नाही, तर त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. लक्षात घ्या, आपण कंट्रोल ठेवू शकतो, ना की ती कीड कम्प्लिटली तुम्हाला काढून टाकता येते. आता याच्यामध्ये प्रिव्हेन्शन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. प्रिव्हेन्शन करणं मला वाटतं नितांत गरज आहे. आणि प्रिव्हेन्शन कुठनं चालू होतं, तर प्रिव्हेन्शन हे नर्सरीपासून चालू होतं. मी बघितलंय की आज नारायणगाव, मंचर किंवा ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाडा, आपल्या सगळ्याच महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचा बेल्ट जिथं जिथं आहे आणि तिथं जिथं सीएमव्हीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा याचे प्रॉब्लेम्स आहेत, व्हायरसेसचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ही एका दिवसात किंवा एका सीझन मध्ये ही गोष्ट डेव्हलप झालेली नाहीये. काही गोष्टी आपल्याला काम खरंच करावं लागेल, जेणेकरून इन्सेक्ट नेट मध्ये आपली नर्सरी करून घेणं. मी म्हणतो की औषधाला आज जी औषधं आहेत मार्केटमध्ये, त्याचा एक डोस द्यायचा झाला 1 एकराचा, तर त्याला 1500-1600 रुपये लागतात. तेच 1500-1600 रुपये मी नर्सरीवाल्याला देईन, मी त्याला सांगेन की माझी नर्सरी चांगली करून दे, 10 पैसे 20 पैसे वाढवून द्या रोपाला, पण चांगल्या दर्जाची रोपं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत आणि ती लावली पाहिजेत. बऱ्याच वेळेला नर्सरीमधून येतानाच कुठेतरी पांढऱ्या माशीने प्रादुर्भाव केलेला असतो आणि ज्या वेळेला मेन प्लॉट मध्ये येतो त्यावेळेला ते व्हायरसमध्ये कन्वर्ट होतं.
मग येताना कुठंतरी त्याचं मगाशी सरांनी सांगितलं तसं मी तर बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही डिसइन्फेक्ट करून लावा. एखादा स्प्रे ट्रे मध्येच द्या किंवा उलटे ट्रे कम्प्लीट हे करून मग ट्रान्सप्लांटिंगला घ्या. आता ज्या वेळेला आपण पेस्टिसाइडचा वापर करत असतो किंवा कोणतीही केमिकल ट्रीटमेंट करत असतो, इव्हन ती बायोफर्टिलायझर बायोपेस्टिसाइड्स असतील किंवा केमिकल पेस्टिसाइड हे असतील, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणचं क्लायमेट, टेम्परेचर आणि आर्द्रता हे काय आहे आणि मग फवारणी द्यायची का नाही, त्याचं टायमिंग काय असेल आणि पाणी सगळ्यात महत्वाचं त्या पाण्याचा सामो असेल, त्याचा हार्डनेस असेल, टीडीएस असेल, तर हे गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत आणि मगच ती ट्रीटमेंट केली पाहिजे. सिंपल गोष्ट आहे. मला वाटते तुम्ही आम्ही कृषीला काम करतो, तुम्ही आम्ही एकाच फील्डमध्ये काम करतोय, आपल्यासाठी खूप सोपं आहे. माझ्याकडे एक गाव आहे कृषी विभागाच्या अंतर्गत, माझ्याकडे समजा एक 2-3 गाव आहे. 2-3 गावामधलं पाणी मी एकदा मला माहित झालं की चेक करून झालं की बाबा रे त्या पाण्याचा पीएच हा 7.5 आहे आणि मला तो 6.5 आणायचा आहे, तर मला सायट्रिक ऍसिड किती टाकावं लागेल, त्याचा हार्डनेस किती आहे. ओके, तर त्या हिशोबाने मी प्लॅनिंग करून ठेवेल आणि तो मेसेज मी डिलिव्हर करेल. मी माझ्या बेल्ट मधल्या शेतकऱ्यांना सांगेन की बाबा रे तुम्हाला ज्या वेळेला औषधांची फवारणी करायची त्यावेळेला पाण्याचा पीएच बॅलन्स करून घेण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, ज्याने इफिशियन्सी वाढेल. त्या लोकेशनला माझ्या जमिनीचा पोत मला माहित असतो बऱ्यापैकी, सगळ्यांचा खूप इकडं तिकडं थोडंफार होत असतं, परंतु बऱ्यापैकी जमिनी सारख्याच असतात तेवढ्या लोकॅलिटीमध्ये. तर थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आता पेस्टिसाइडचं फॉर्म्युलेशन बघूया. आता पेस्टिसाइडच्या फॉर्म्युलेशन्स मध्ये इमल्सिफाईंग कॉन्सन्ट्रेट म्हणजे ईसी त्याच्यावर लिहिलं असतं, जी ग्रॅन्युल्स मधले एसपी सोल्युबल पावडर असेल, मायक्रो कॉप्स्युलेटेड असेल, WDG वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल्स असतील, म्हणजे वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आज मार्केटमध्ये येऊ घातलेत किंवा यायला लागलेत. ही टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला लागली. तर आपल्याला माहित पाहिजे की याची कॉम्पॅटेबिलिटी असेल, प्लस हे कसं छोट्याशा भांड्यामध्ये पहिलं विरघळवून घेऊन मग ते टाकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ग्रॅन्युअल्स येतात, तर मग ते विरघळवले पाहिजेत आणि मग मेन टँक मध्ये घेतले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पेस्टिसाइडचे ट्रँगल्स केलेले सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, तर जो हिरवा ट्रँगल असतो त्याला सांगितलं जातं की स्लाइटली टॉक्सिक आहे. म्हणजे जसं तुमचं स्पिनोसाइड असेल, मॉडरेटली टॉक्सिक असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आय थिंक मे बी ऍक्टर असेल, मला माहित नाही. त्यानंतर हायली टॉक्सिक असेल तर त्याच्यामध्ये मे बी बरेचसे केमिकलच्या बॉटलवरती असतं. असं एक्स्ट्रीमली टॉक्सिक आहे, मोनोक्रोटोफॉस आहे, आता मार्केटमधून बॅन झाले. आणि आपल्याला केंद्र शासनाचे किंवा भारत सरकारच्या गाईडलाईन नुसार आता आपल्याकडं एक्स्ट्रीमली टॉक्सिक आणि हायली टॉक्सिकची रेंज हळूहळू मार्केटमधून बंद व्हायला लागली आणि आपण स्लाइटली टॉक्सिक किंवा मॉडरेटली टॉक्सिक केमिकल्स कडेच फक्त आता राहायला लागलोय. त्याचं कारण की अवेअरनेस आणि त्याचे जे जास्तीत जास्त जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासन पावलं उचलते. तर यानंतर जसं मगाशी मी बोललो की आपल्याला स्काउटिंग महत्वाचं, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल माहित पाहिजे, कॅलिब्रेशन माहित पाहिजे आणि सिलेक्शन ऑफ पेस्टिसाइड. सिलेक्शन ऑफ पेस्टिसाइड हे खूप महत्वाचं आहे. मला माझ्या प्लॉटमध्ये असणाऱ्या किडीचा आणि रोगाचा अंदाजानुसार मला त्या ठिकाणी ते प्रिव्हेन्शनला जायचं असेल, सपोज आता आपल्याकडं बऱ्यापैकी पावसाचं वातावरण आहे आणि आर्द्रता कंटिन्युअस 80च्या वरती आहे, तर ज्या ठिकाणी पानं 3 तासाच्या, 4 तासाच्या, 5 तासाच्या वरती जास्त वेट राहत असतील, ओली राहत असतील, ओली कशी राहतील तर वातावरणामध्ये आर्द्रता 80च्या वर आहे, पानामध्ये पाणी 95 प्लस पाणीच असतं पानामध्ये, आणि इव्हॅपोरेशन रेट मंदावला आणि पान ओलं राहत राहिलं, म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता आहे आणि ते ओलं राहत राहिलं, भिजलं, ओलं राहिलं, तर त्या ठिकाणी कार्पा, डाउनी, बॉटरॅटिस असे फंगस येण्याचे चान्सेस वाढतात. मग त्या ठिकाणी मला प्रिव्हेंटिव्ह म्हणून
पोटॅशियम बायकार्बोनेट असेल, पोटॅशची लेवल वाढवणं असेल, कॅल्शियमची लेवल वाढवणं असेल, तर अशा पद्धतीनं इनिशियलच्या फेज पासून आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल आणि मग नंतरच्या स्टेजमध्ये एखादं स्पर्शजन्य बुरशीनाशक असेल M45 सारखं, एखादं सिस्टेमिक असेल कार्बेंडेन्झिम सारखं, तर असे बुरशीनाशकाचे आपल्याला एखाद दुसरा स्प्रे घ्यावा लागेल. आणि हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. म्हणजे ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तुमच्या एरियामध्ये तुम्हाला माहित पाहिजे आता पाऊस चालू झालाय आणि आपल्याकडे काय क्षेत्र आहे, आपल्याला काय लोकांना मेसेज डिलिव्हर करायचा आहे. आज आम्ही कशात अडकलोय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे कामाचा वर्कलोड एवढा आहे, पण खरंच शिकण्याची इच्छा आणि खरंच ग्राउंड लेवलला काम करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ही इच्छा जर असेल आणि थोडासा अभ्यास केला तर हे खूप सोपं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय तर मला हार्डली याच्यातलं खूप कमी माहित असेल, पण असं एवढं मोठं ऍग्रिकल्चर मधलं नॉलेज आहे तुम्हाला सर्वांना माहिती. आता जे कॉम्पॅटेबिलिटी इन्स्ट्रक्शन्स आहेत तर मोस्टली कॉपर सल्फर झायरम या गोष्टी थोड्याशा एक्सेप्शन आहेत की त्या मिक्स करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. कारण मोस्टली कॉपर सल्फर कशामध्ये मिक्स केलं तर ते त्याचे इफेक्ट वेगळे येतात किंवा ते मिश्रण फुटतं. तर थोडंसं अगोदर तुम्ही कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट एखाद्या भांड्यामध्ये करून बघू शकता प्लास्टिकच्या की हे मिक्स होतंय. मिक्स होत असेल तर मग वापरण्यात अडचण नसते. तर याला म्हणतात आपण कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट. आता दुसरी गोष्ट की याच्यामध्ये पीएच खूप महत्वाचा असतो. म्हणजे जे काही केमिकल्स मार्केटमध्ये बनवले जातात, इवन दो ट्रायकोडर्मा, बिवेरिया, मॅट्रायझिम, जे काय बायो फर्टिलायझर, बायोपेस्टिसाइड सुद्धा असतील, तर खूप चांगल्या पीएचला किंवा स्टॅबिलाइज पीएचला खूप चांगल्या वातावरणामध्ये त्याची बनवलं जातं आणि त्याचा वापर सुद्धा त्याच पद्धतीने व्हावा. मी तर बऱ्याच लोकांना असं सांगतो की पावसाळ्यामध्ये माझ्याकडे पॉलीहाऊसचे ग्रोवर्स असतात, मी त्यांना नर्सरीची रोपं ज्या वेळेला पुरवत असतो त्यावेळेला सांगतो की बाबा रे, तुम्ही पॉलीहाऊस वरून जे येणारं पाणी असतं, पहिल्या पावसाचं गेल्यानंतर सेकंड थर्ड पावसाची जी सुरुवात होते, तर ते 4 महिने तुम्ही पॉलीहाऊस वरील पाणी कलेक्ट करून ते फवारणीला वापरू शकता. त्याच्यासारखा सुंदर सोर्स काहीच नाही ना. ते न्यूट्रल पाणी तुम्हाला ऑलमोस्ट मिळून जातं. मग अशा पद्धतीचे प्रॅक्टिसेस असतील. आता MRL आणि PHI म्हणजे याच्यावरती कृषी विभागातून खूप खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग झाले असतील. मॅक्झिमम रेसिड्यू लेवल आणि प्री हार्वेस्ट इंटरवल. काढणीपूर्व मी किती दिवसापूर्वी किती डोसनी किती ग्रॅमनी मी माझ्या प्लॉटवरती ते औषध फवारतो, तर याला आपल्या भाषेमध्ये MRL आणि PHI म्हणतात. तर भारत सरकारची सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड म्हणजे CIB ही जी संस्था आहे, तिनं इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, PGR, विडीसाइड याचा तक्ता दिलेला आहे आणि ते सांगितलंय की कोणत्या पिकावर कोणतं रिकमेंडेड आहे, किती डोसने रिकमेंडेड आहे आणि त्याचा PHI किती आहे. तर एवढं सोपं आहे. त्याला कुठेतरी एक्सेल शीटला फिल्टरेशन मारून मी माझ्या शेतकऱ्यांना एक प्रोटोकॉल बनवून दिला की बाबा रे, हे रजिस्टर आहे. आता झालंय काय की ज्याच्यामध्ये पेस्टिसाइडचा व्हॉल्यूम मोठा आहे, म्हणजे कॉटन असेल किंवा द्राक्ष असेल, तर याच्यावरती पेस्टिसाइडचा व्हॉल्यूम मोठा आहे. मग बऱ्याचशा कंपन्या त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केमिकलचं करत असतात. आपल्याला त्याच्यातून काही केमिकल शोधणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर बायोलॉजिकल असतील किंवा आपले नीम, करंज, आपला इवन शेतकरी आपल्याकडं दशपर्णी अर्क बनवतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्युडिशियस यूज म्हणजे ह्या सगळ्याचा यूज आपल्याला स्प्रेइंग सिस्टीम मध्ये केला पाहिजे. ज्या वेळेला मी केमिकल ट्रीटमेंट किंवा IPMचा शेवटच्या स्टेजमध्ये पर्याय शोधतो त्यावेळेला. आता ऍक्च्युली आपण किडीकडे जातोय. मला वाटते अर्धा तास आपला ह्याच्यात गेला. आता पूर्वीच्या काळामध्ये खूप हेवी असणारी कीड होती ती थ्रिप्स, ऍपिड्स आणि जॅसिड्स होता. म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये दिसते सर्वांना माझी PPT आय थिंक. हॅलो हॅलो सर. हॅलो. हा, आता दिसायला लागली तुम्हाला ऍफिड जॅसिडचं.
हो सर, दिसतंय दिसतंय दिसतंय. हा बघा आता हे काय आहे, हे सकिंग इन्सेक्ट आहे. हा गुच्छानी राहतो, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऍफिड्स किंवा जॅसिड्स बघायला मिळेल, पर्टिक्युलरली ऍफिड्स बघायला मिळाला मावा तर खूप मोठ्या प्रमाणात ती कीड असते, म्हणजे गुच्छ असतो त्याचा. आणि तो काय करतो की त्या पानामधला रस शोषून घेतो आणि तिथं स्टिकी सबस्टन्स सोडत असतो, त्याच्यावरती काळी बुरशी तयार होते. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमिडाक्लोप्रिड, डायमेथोएट, थायमेथोक्झम, ऍसिटम असे बरेचसे केमिकल्स आहेत. त्यात आता मोनोक्रोटोफॉस पण मी टाकलेले, पण ते बॅन झाले, ते वापरू नका तुम्ही. त्यानंतर थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय तुम्ही जर बघितलं तर आजच्या घडीला सगळ्यात क्रिटिकल आणि डिफिकल्ट इन्सेक्ट ह्या दोन आहेत. एकतर व्हाईट फ्लायमुळं जो व्हायरस येतो, लिफकल व्हायरस येतो, त्याच्या नियंत्रणासाठी म्हणजे तशा रेझिस्टन्स व्हरायटी आय डोंट नो, मला प्रॅक्टिकली प्रोटेक्टेड कल्टिवेशनला आमच्याकडे लिफकरला रेझिस्टन्स व्हरायट्या नाहीतच. पण तुम्ही कंपनीवाल्यांना हायब्रिड सिलेक्शनच्या वेळेला विचारू शकता की लिफकल टॉलरन्स आहे का, लिफकल रेझिस्टन्स व्हरायटी आहे का, तर कितपत आहे, इंटरमिडिएट रेझिस्टन्स आहे, हाय रेझिस्टन्स आहे, हे प्रकार आहेत. ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला ते लक्षात येतं. तर त्या गोष्टीचा अभ्यास करणं, आणि नर्सरी खूप चांगली असेल तर व्हाईट फ्लायमुळं व्हायरस येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ही व्हाईट फ्लाय डेव्हलप कधी होते, ज्या वेळेला हॉट आणि ड्राय क्लायमेट असतं, म्हणजे खूप हाय टेम्परेचर आणि ड्रायनेस असतो वातावरणामध्ये, त्यावेळेला ही कीड झपाट्याने डेव्हलप होते आणि याच्यामुळं लिफकल व्हायरस येतो. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस म्हणजे टॉस्पो असेल, थ्रिप्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळा व्हायरस पाहायला मिळेल. आणि हे दोन्ही ज्या किडी आहेत त्या पिकामधला रस शोषतात आणि बोकड्या किंवा जे पानं वेडी वाकडे होतात तर त्याला कारणीभूत ह्या दोन किडे असतात. याच्या नियंत्रणासाठी, पर्टिक्युलर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये स्पिनोसॅड, फिप्रोनिल म्हणजे तुमचं रिजंट नावाने येतं, आणि मोनोक्रोटोफॉस घेण्याची गरज नाही. व्हाईट फ्लायच्या नियंत्रणामध्ये डायफेन्थ्युरान म्हणजे तुमचं मार्केटमधलं आता पोलो किंवा पॅगासस. ऍसिफेट, ऍसिटामाप्रिड मध्ये प्राइड किंवा टाटामानिक नावाने येतं. तर याच्या नियंत्रणासाठी हे कीटकनाशक. त्यानंतर इमिडाक्लोपिड असेल, डायमेथोएट असेल, थायमेथोक्झम. इमिडाचा तसा व्हाईट फ्लायवरती खूप असर होत नाही, थ्रिप्सवर पण त्याचे रिझल्ट खूप कमी व्हायला लागले, परंतु लोक करतात. आता ही थ्रिप्सनी इन्फेक्टेड कीड तुम्हाला, म्हणजे मिरचीचं तुम्हाला सॅम्पल दाखवलेलं आहे. आय थिंक पीपीटी पुढे जात नाहीये. थ्रिप्समुळे बघा कसं होतं, त्या ठिकाणी पानं वरच्या साईडला मुडपली जातात, म्हणजे पानं लहान होतात आणि वरच्या साईडला जातात. जर त्या ठिकाणी कोळीचा प्रादुर्भाव असेल तर ते आतल्या साईडला दुमडतील, आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल तर ते वरच्या साईडला दुमडतील आणि तेलकट होतात. तुम्ही ह्याच्या पाठीमागे बघितली तर तुम्हाला खूप बारीक तरी दिसेल किंवा अडल्ट फिरलेले दिसतील. याचं काय होतं की याचं प्री प्युपा आणि पिपल स्टेज ही जमिनीमध्ये असते. याच्यामुळे काय होतं, याच्या नियंत्रणामध्ये आपण वरती ट्रीटमेंट करत असतो आणि खाली राहत असेल तर बऱ्याच वेळेला ही कीड नंतरच्या काळामध्ये त्रास देते. मग आपल्याला जसं याच्या नियंत्रणासाठी ते सांगितलं तसं सॉइलमध्ये तुम्ही मॅट्रायझियम बिव्हेरिया सारखे जर गोष्टी वापरत असाल तर अंड्यावरती त्या ठिकाणी पिपल स्टेजमध्ये त्या ठिकाणी थ्रिप्सवरती काम केलं जातं. आय थिंक मला थोडं वेळ लागला. हा, आता ही माइट्स आणि मिलीबग्स सर्वांना माहिती आहे, पिट्या टेकून त्याच्या पाठीवरती ढाल असते, आवरण असतं कडक, त्याला पहिले वितळावं लागतं आणि मग ट्रीटमेंट द्यावी लागते. जसं की आपल्याकडे व्हर्टिसिलियम लॅकॅनी आणि प्लस आपल्याकडचं असणारं घरामधलं दूध, तर याची फवारणी करून सुद्धा बऱ्यापैकी लोक मिलीबगचा प्रादुर्भाव कमी करू शकतात. माइट्सच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये रेड माइट्स आहे, त्याच्यामध्ये 2 स्पॉटेड माइट्स आहे, त्याच्यामध्ये येलो, पिंक आणि व्हाईट असे वेगवेगळ्या प्रकारचे माइट्स आहेत. या माइट्समुळं पानं आतल्या साईडला खेचली जातात
बऱ्याच वेळेला वरती त्याचे थ्रिप्स किंवा माइट्समुळे जर मागच्या साईडून कीड असेल तर मधल्या साईडला त्याचा रस शोषला तर शिरा अशा पांढऱ्या पांढऱ्या पडलेल्या दिसतात. याच्या नियंत्रणासाठी जे तुम्हाला बाजारामध्ये केमिकल्स मिळतील ती शक्यतो सिस्टेमिक पेक्षा कॉन्टॅक्ट जास्त मिळतील. त्याच्यामध्ये ॲबॅमॅक्टिन असेल, प्रॉपरजाइट असेल, सल्फर, स्पायरोमेसिफेन, याला पाण्याचा फवारा बसला आणि याची जाळी तुटली की बऱ्यापैकी माइटचा कंट्रोल होतो. माइट्स ड्राय क्लायमेटची कीड आहे, झपाट्याने वाढते. याच्यामध्ये पर्टिक्युलरली घातक कीड जर तुम्ही बघितली तर व्हाईट आणि येलो माइट्स असतील. याच्यामुळं कॅप्सिकम किंवा चिली पिकामध्ये खूप भयानक नुकसान होत असतं. म्हणजे लोकांना कळत नाही की नक्की काय येते. 4-5 दिवसामध्ये त्याची लाईफ सायकल होत असते कम्प्लीट, त्यामुळं ते लवकर डॅमेज करतं. होतं काय की तुमच्याकडं जे क्लायमेट असतं, समजा तुमच्याकडं टेम्परेचर आहे 25 आणि ती कीड जगत असेल 22 दिवस आणि तुमच्याकडे जर टेम्परेचर 10 डिग्रीनी जर वाढलं तर ती कीड खूप कमी दिवसात मरते. पण होतं काय, कोणताही प्रजात कोणी इन्सेक्ट जाताना आपली नेक्स्ट लाईफ सायकल देऊन जातो. त्यामुळं जर 50 मेले तर 500 तयार होतात आणि हे झपाट्यानं होतात. ही सायकल लवकर डेव्हलप होते. म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे की या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोटेशनमध्ये 2-3 स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि पाण्याचा दर्जा, स्टिकिंग एजंट चांगला वापरणं, पानाच्या खालून पाठीमाग जर कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आपण वापरत असू तर आपल्याला त्या किडीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, ज्या की ह्या किडी पानाच्या आतल्या साईडला असतात, मागच्या साईडला असतात. आणि जर सिस्टेमिक फवारत असू तर तुम्हाला ते बाय रूट सिस्टीम देता येईल किंवा बाय स्प्रे मधून देता येईल. खूप कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही ते करू शकता. आता याच्या नियंत्रणासाठी IPM मध्ये तुम्हाला स्टिकी ट्रॅप्स आहेत. म्हणजे थ्रिप्ससाठी तुम्ही येलो घ्या किंवा ब्ल्यू घ्या, दोन्ही पण काम करतील. व्हाईट फ्लायसाठी तुम्ही येलो स्टिकी ट्रॅप वापरू शकता, जेणेकरून तुम्ही आयडेंटिफिकेशन प्लस सुरुवातीचा थोडासा कंट्रोल करू शकता, परंतु आपल्याला त्याच्यावरती 100% विसंबून राहता येत नाही. हे आपल्याला मॉनिटरिंगसाठी खूप चांगलं काम करतं. आता त्यानंतरची कीड आहे लिप मायनर, म्हणजे नागाळी. ही जर तुम्ही बघितली तर पानाच्या आतमध्ये छोटीशी जर चालू असेल, पान फोडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी ती आतमध्ये डिझाईन करते, रस शोषते आणि याची जो पतंग तयार होतो, म्हणजे काळी माशी दिसेल तुम्हाला प्लॉटमध्ये फिरताना, ती काय करते, दुसरीकडे परत अंडी डिपॉझिट करत असते. तुम्हाला या फोटोमध्ये लिप मायनर दिसतोय तर तिथं कुठं कुठं पांढरे पांढरे स्पॉट दिसत आहेत. तर ते पांढरे स्पॉट म्हणजे त्या ठिकाणी ते अंडी घालते आणि ज्या वेळेला ही किडीचं नियंत्रण कंप्लीट होईल त्यावेळेला त्याचा तोंडाकडचा भाग हा काळपट झालेला दिसतो. मग ती कीड नियंत्रणात आलेली असं आपण समजतो. याच्या नियंत्रणासाठी द बेस्ट, सगळ्याच किडींच्या नियंत्रणासाठी द बेस्ट नीम 300 500 असेल किंवा 10,000 ppm असेल, 5,000 ppm असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे PPM फॉर्म्युलेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील, तर ते वापरू शकता. याची फवारणी तुम्हाला मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला घ्यायची, कारण त्याचा तो काळ असतो ज्या वेळेला ते जास्त ऍक्टिव्ह असतात, तर त्यावेळेला ते इफेक्ट चांगल्या पद्धतीने करेल. त्यामध्ये ॲबॅमॅक्टिन असेल, ट्रायझोपॉस आता केमिस्ट्री बंद झाली. आता त्यानंतर आपण वळतोय ते आळीवर्गीय पिकाकडं. आळीवर्गीयमध्ये तुम्ही हेलिकोबार्पा, स्पोडोप्टेरा किंवा असंख्य प्रकारच्या आळीवर्गीय पिकं आहेत. तर याची सुरुवात कुठेतरी छोट्या प्रमाणात होते आणि नंतर ती डेव्हलप होत असते. तर याच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडं जो काही IPM आहे त्याच्यामध्ये फनेल ट्रॅप असतील, म्हणजे लूर्स असतील, वेगवेगळे प्रकारचे कामगंध सापळे असे जर लावले तुम्ही तर त्याचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं होतं. पण ज्या वेळेला याचं मास मल्टिप्लिकेशन असतं, म्हणजे तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आळी, म्हणजे ह्याचं एखाद्या पिकाचं, आणि आळी आली तर ती बऱ्याच वेळेला डॅमेज खूप मोठ्या प्रमाणात करते. फक्त एका शेतकऱ्यांनी याचा कंट्रोल करून चालत नाही, तर सगळ्यांनी त्याचं व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर याच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडं क्लोरोट्रॅनिलिप्रोल असेल, इमॅमॅक्टिन बेन्झोएट असेल, स्पिनोसॅड, प्लुंबाडामाइड, स्पिनोटोरम, नवीन जी केमिस्ट्री आली त्याच्यामध्ये नॉव्हिलोरॉन टाईपचे काही केमिकल्स आहेत, तर ते जर घेतले तर बऱ्यापैकी कंट्रोल तुम्हाला मिळून जातो.
आता आपण डिसीजकडे बघूया थोडस. आपल्याकडे अँथ्रॅक्नोज आहे, बॅक्टेरियल ब्लाइट आहेत, म्हणजे हे जीवाणूजन्य करपा आणि आपला जो करप्याचे स्पॉट, त्याच्यामध्ये फरक बघा तुम्हाला. आय थिंक स्लाइड बदलत नाही बघा. तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला जे दिसेल ते जीवाणूजन्य करपा आहे, त्याला कुठेतरी सेंटरला स्पॉट आहे आणि त्याची परत येलो अशी रिंग तयार होते. तसंच या दोन बाजूला तुम्हाला करप्याचे कुठं स्पॉट बघायला मिळतील. तर याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला, अँथ्रॅक्नोजच्या नियंत्रणासाठी मँकोझेब, झायनेप, प्रॉपिनेप, झायरम असे बरेचसे केमिकल्स आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइट, सीओसी स्ट्रेप्टो असेल, सीओसी कॉपर असेल, व्हॅलिड असेल, असे काय फॉर्म्युलेशन्स, किंवा बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलिस याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येतं. त्यानंतर तुमच्याकडं डाउनी मिल्ड्यू आहे किंवा पावडरी मिल्ड्यू आहे. डाउनी आणि पावडरीमध्ये आपल्याला फरक समजता आला पाहिजे. डाउनी चौकोनी त्रिकोणी आकाराचे पॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, पण बुरीमध्ये तुम्हाला वरून पिवळं दिसेल पण मागच्या साईडून पांढरी बुरशी असते, तर ती बुरशी ओळखता आली पाहिजे. शक्यतो पावडरीचा प्रादुर्भाव थंड काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेला डे आणि नाईट टेम्परेचर, डे हाय आणि नाईट लो, आणि नाईट खूप लो गेलं की त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो, किंवा आभाळ फिरल्यानंतर वातावरण थोडंसं गार झाल्यानंतर सुद्धा भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, किंवा पर्टिक्युलर काही पिकामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, जसं की स्वीट पेपर म्हणजे ढोबळी मिरची असेल. आता डाउनीच्या प्रादुर्भावासाठी तुम्हाला तुमच्या भागामध्ये आर्द्रता जवळपास 80-90च्या वरती कंटिन्युअस राहिली आणि पानं वेड झाली की डाउनीचा प्रादुर्भाव होतो. त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नसतं, त्या ठिकाणी दमट वातावरणामुळे याचा प्रादुर्भाव वाढतो, विशेषतः वेलवर्गीय पिकामध्ये. तर याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला डाउनीच्या अझोक्सोस्ट्रॉबिन असेल, म्हणजे तुमच्याकडचं ॲमिस्टर टॉप असेल, किंवा कवच, स्कोर म्हणजे क्लोरोथॅलोनिल, असे बरेचसे केमिकल्स आहेत, नेटिव्ह वगैरे. पावडरीच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडं सल्फर दी बेस्ट, पोटॅशियम बायकार्बोनेट सारखा घटक वापरू शकता, किंवा मार्केटमध्ये आत्ता ज्या केमिस्ट्री आल्या त्याच्यामध्ये लुना एक्सपिरियन्स सारखं औषध असेल, किंवा बायोलॉजिकलमध्ये अँप्लिगोमायसिस नावाची बुरशी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम करत असते, तर ती तुम्ही वापरू शकता. आता व्हायरसेस, तुम्ही जर व्हायरसेसच्या बाबतीत बघितलं तर मेन व्हायरसचा प्रॉब्लेम ज्या वेळेला असतो त्यावेळेला तुम्हाला त्याचा होस्ट पेक्षा त्याचा वेक्टर, त्याला शब्द आहे वेक्टर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कारण हा व्हायरस वातावरणामध्ये असेल आणि एखाद्या पिकामध्ये, तो एखाद्या झाडामध्ये असेल, तर तो ट्रान्समिट करण्याचं काम, तो वाढवण्याचं काम, व्हायरस हा मेकॅनिकली ट्रान्समिट होत असेल, जसं आपण कोरोनामध्ये आपण गर्दी करतो अनावश्यक आणि मग व्हायरस पसरवतो. हा व्हायरस चायनामधून यायला कारणीभूत कोण होतं? ह्युमन थिंग्स, किंवा मे बी काय साहित्यातून कशातून आला असेल. पण ह्युमन थिंग्स ह्याच मग इकडे तिकडे फिरतात, म्हणून शासनाने त्याच्यावरती आता बंदी घातली, इकडे तिकडे फिरू नका. तसं व्हायरसच्या बाबतीत तुमच्याकडचे असणारा वेक्टर जर, हॅलो, कोणाच तरी माईक चालू आहे बघा. आवाज येतोय माझा? हो सर, हो आवाज येतो सर. हा, व्हायरसच्या मॅनेजमेंटसाठी तुम्हाला वेक्टर कंट्रोल करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर वेक्टरमध्ये व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स, हे जर नर्सरी व्यवस्थित असेल आणि प्लॉटमध्ये जिथून तुमच्याकडे वाऱ्याचा प्रादुर्भाव आहे, किंवा तुम्ही प्लॉटमध्ये कडेनी ट्रॅप क्रॉप म्हणून तुम्ही झेंडू, तुम्ही मका, झेंडू सारख्या पिकावरती लवकर प्रादुर्भाव होतो, किंवा मक्याकडं, पण मक्याकडं त्या ठिकाणी मका पिकावरती नॅचरल एनिमीज भरपूर असतात. नॅचरल एनिमीज जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी ते कीड लवकर नियंत्रण करता येते. झेंडू सारख्या पिकामध्ये तुम्ही झेंडू लावला आणि त्याच्यावरती पहिल्यांदा कीड अट्रॅक्ट होते, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. तुम्ही जसं आपण कृषी विभागातून सुचवतो की मिक्स क्रॉपिंग मध्ये एक ओळ
ही एक वळती असं पण करू शकता. किंवा भाजीपाल्यामध्ये विशेषतः जी सर्कल असतं, चारी बाजूनी प्लॉट असतात, त्या ठिकाणी इन्सेक्ट नेट लावणं किंवा तुमच्याकडं रॉ मध्ये कापडाचं मटेरियल किंवा साड्यासारखं मटेरियल असतं घरामध्ये शक्यतो, तर ते बांधून घेणं जेणेकरून दुसऱ्याच्या प्लॉटमधून कीड यायला नको किंवा वाऱ्याबरोबर ती कीड वहन व्हायला नको. तर अशा गोष्टी करणं. त्यानंतर इन्फेक्टेड गोष्टी असतील, म्हणजे समजा तुमच्या प्लॉटमध्ये 1000 रोपातली 4 रोपं इन्फेक्टेड आहेत, तर त्याला काढून टाकणं खूप गरजेचं आहे. हा, तुम्हाला काढून टाकायचं नसेल, त्याच्यावर फ्रूट लोड असेल, पण तुमच्याकडे वेक्टर नको. जर तुम्ही मेकॅनिकली म्हणजे हाताने किंवा ह्यानी प्रूनिंग करत असताना हात लावता, इकडे तिकडे ट्रान्समिट होतो किंवा बाय थ्रू इन्सेक्ट ट्रान्समिट होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कंट्रोलमध्ये ठेवल्या तर मला वाटतंय तुमच्याकडं व्हायरस ट्रान्समिट होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. आता निमॅटोड, म्हणजे आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. आय थिंक मी विथिन टाइम संपवणार आहे, कोणावरती हे नको. निमॅटोड आपल्याकडं असंख्य प्रकारचे निमॅटोड्स आहेत. काही बेनिफिशियल आहेत, काही पिकाला त्रासदायक आहेत. तर पिकामध्ये काय पाहिलं जावं, तर ज्यावेळेला पिकामध्ये ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला त्या ठिकाणी निमॅटोड आहे का, समजा वरती झाड पिवळं होतंय, मर होते, तर निमॅटोड चेक केला गेला पाहिजे. याच्या नियंत्रणासाठी पीक फेरपालट नितांत गरजेचे. त्यानंतर जमीन गरम करणं, म्हणजे फंगस आणि निमॅटोडसाठी तर खूप गरजेचं आहे की रेस्ट देणं, हे खूप गरजेचं आहे. निमकेक म्हणजे निंबोळीचा वापर करणं, ताक किंवा दह्यांच्या ताग पेरणं. त्यानंतर मेरीगोल्ड, म्हणजे ती जर मेरीगोल्ड म्हणजे तुमचं झेंडूची गावरान झेंडू जो असतो तो लावणं गरजेचं आहे, जेणेकरून ते नियंत्रणात आणू शकतो. बायोलॉजिकल कंट्रोल्स मध्ये पॅसिलोमायसिस पण लार्ज व्हॉल्यूम मध्ये दिला पाहिजे, कंटिन्युअस देत राहिलं पाहिजे, तर तुमच्याकडं तो डेव्हलप होईल आणि त्या ठिकाणी ते नियंत्रण आणू शकतो. आता केमिकल्स मध्ये 2 न्यूली लॉन्च झालेले, त्याच्याबरोबर अजून पण काही कंपन्यांचे लॉन्च झालेले आहेत, परंतु निमिट्स, जसं आदामा कंपनीनं निमिट्स दिलेले प्रिव्हेंटिव्ह साठी, जसं बायरने वेलम प्राईम दिले. तर हे इनिशियलला तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच काम करता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही निमॅटोडवर कंट्रोल आणू शकता. सॉइल बॉर्न डिसीजेस मध्ये फ्युजेरियम, पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनियम, क्लेरोशियम हे प्रकार आहेत बुरशांचे. ही बुरशी येण्यामुळं काय होतं, तर अख्खे प्लॉटची प्लॉट जातात. म्हणजे तुमच्याकडं मराठवाड्यामध्ये आत्ता मी बघितलंय, म्हणजे मला काही लोकांचे प्रोटेक्टेड मध्ये शेडनेट मधल्यांचे फोन येतात की असं होतंय. त्याला पहिलं कारण आहे चुकीचा मल्चिंग पेपर. मातीमध्ये वापसा कंडिशन नसते, पाण्याचा अनियंत्रित वापर, आणि एखादी व्हरायटी ससेप्टिबल असते, तर ती पटपट प्लांट जात असतात. याच्यासाठी मातीचं स्टरिलायझेशन, क्रॉप रोटेशन, ग्रीन मॅन्युरिंग आणि बायोलॉजिकल कंट्रोल्स मध्ये विशेषतः ट्रायकोडर्मा हा वापरणं खूप गरजेचं आहे. आणि लेटर ऑन वॅम म्हणजे एंडोएक्टोमायकोरायझा असेल तर मायक्रोरायझा वापरणं खूप गरजेचं आहे. केमिकल ट्रीटमेंटमध्ये तुमच्याकडे मेटॅलॅक्झिल मँकोजेब असेल, फॉसिटिल ॲलिएट असेल, त्यानंतर थायफिनेट मिथाइल असेल, कार्बन डायझिम कॉपर असेल, तर अशा गोष्टी वापरून तुम्ही सॉइल बॉर्न म्हणजे मातीतून येणाऱ्या रोगांचं नियंत्रण. पण मला वाटतंय चुकीच्या पद्धतीनं मल्चिंग, चुकीच्या पद्धतीनं पाणी आणि ड्रिप सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. तर हे सगळं केलं तर सॉइल बॉर्न डिसीजेस वरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. आता त्याच्यानंतरची बायोलॉजिकल सोल्युशनची एक खूप चांगली स्लाइड आहे. तुम्हाला ऍफिड ज्या सीड्स आहेत, तर वर्टिसिलियम प्लस बिवेरिया तुम्ही स्प्रेइंग मधून घेऊ शकता किंवा खालून सोडू शकता. खालून म्हणण्यापेक्षा वरून स्प्रे मधून घेऊ शकता. बॅक्टेरियल ब्लाइट आहे, तर सुडोमोनास बॅसिलस, पावडरी मिल्ड्यू, एम्प्लिगोमायसिस सारखी बुरशी आहे. सॉइल पेस्ट आहेत, म्हणजे वाईट ग्रब असेल किंवा हुमणी विशेषतः तुमच्याकडे येत असते, मॅट्रायझियम किंवा बिवेरिया आहे. निमॅटोड सारख्याला पॅसिलोमायसिस आहे, फ्युजेरियम, फायटोप्थोरा, पिथियम.
जो फंगस आहे फंगसच्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटसाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे खूप चांगलं सोल्युशन आहे. त्यानंतर मिलीबग्स असतील, मिलीबगच्या नियंत्रणासाठी वर्टिसिलियम बिव्हेरिया, वर्टिसिलियम नीम, डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी ट्रायकोसुडो किंवा बॅसिलस सुडो, असं नियोजन तुम्ही जर करून तुम्ही बायोलॉजिकली ऍक्टिव्ह प्लॉट्स केले तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. आत्ताच्या पावसाळ्यामध्ये त्रास देणारी स्नेल सारखी कीड आहे आणि त्याच्या नियंत्रणासाठी तंबाखूची बुकटी असेल, चुना प्लॉटच्या कडेने टाकणं असेल किंवा त्याच्यासाठी नियंत्रणासाठी स्नेल किल नावाचं एक औषध मिळतं, त्याच्या गोळ्या येतात, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ही कीड नियंत्रण होती. ही कीड भाजीपाल्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला लवकर डॅमेज करते कारण त्याची साल कुमकुवत असते आणि ती साल खायला त्या किडीला, त्या स्नेलला इझी जातं. उंदरांच्या बाबतीत मी सांगायला नको, तुम्हाला सर्वांना आपण ग्रॅज्युएशन काळामध्ये बरंच शिकलोय त्यांच्याविषयी. आणि झिंक फॉस्फाईड असेल किंवा ब्रोमोडिओलॉन असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण त्यांचं पण नियंत्रण करत असतो. मला वाटतंय बऱ्यापैकी आपण जास्त वेळ न घेता 1 तासामध्येच मी तुमचं पेस्ट अँड डिसीजचा टॉपिक संपवलेला आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. जर कुणाला काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर सरांना विचारावे आपल्या प्रश्न अडचणी. जर आपल्या अडचणी काय